राज्यातले साखर कारखाने कसे ओरवडून खाल्ले जातात, गिळंकृत केले जातात, त्याचं हे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हा यशवंत सहकारी साखर कारखाना आहे. आणि हे लाईव्ह उदाहरण तुम्हाला आता दिसेल. त्यांनी सरळ सांगितलं की मी ह्याच्यात काही करू शकत नाही, माझे हात बांधलेले आहेत. हे स्वतः फडणवीस साहेबांचं वाक्य होतं, माझे हात बांधलेले म्हणे, मी काय करू शकत नाही. आता कसे बांधले, काय बांधले, म्हणजे ह्या कसं आहे, ह्या गोष्टी फार दुर्दैवी आणि वेदनादायक आहे. त्या कारखान्याची जमीन विक्री व्हायच्या आधीच ती जमीन बँकेत गहाण ठेवली गेली, ते पैसे उचलले गेले, मग त्या पैशातनं जमीन खरेदी केली पुन्हा त्याच बँकेकडनं, आणि तिन्ही वेळेस वेगवेगळे व्हॅल्युएशन दाखवले गेले. विक्री करताना वेगळे व्हॅल्युएशन, बँकेला लोन देताना वेगळे व्हॅल्युएशन आणि खरेदी करताना वेगळे व्हॅल्युएशन, असा हा कारभार आहे, असा हा सावळा गोंधळ आहे. त्या जागेची किंमत सगळं जर पकडलं तर किमान 2000 कोटी रुपयाच्या व्हॅल्युएशन त्याचं, 2000 कोटी रुपयाचं. महाराष्ट्राला सहकाराची भूमी मानलं जातं. महाराष्ट्राची समृद्धी, महाराष्ट्राचा विकास याला बऱ्याच अंशी सहकार चळवळीला श्रेय दिलं जातं या सगळ्यासाठीचं. मात्र सहकार चळवळीचं गेल्या अनेक दशकांमध्ये जी अवस्था झाली आहे त्याच्यामध्ये सहकारी साखर कारखाने याची एक वेगळीच एक ट्रॅजिक स्टोरी असं म्हणता येईल, अशा प्रकारचं त्याचा प्रवास राहिलेला आहे, त्याच्यासोबत घडलेल्या घडामोडी राहिलेल्या आहे. यातलाच एक अंक, नवीन अंक या अर्थानं बघता येईल थेऊरच्या यशवंत सहकारी साखर कारखान्याबाबत. या कारखान्याची जी गोष्ट आहे ती आज आपण या आजच्या मुलाखतीतून समजून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट योगेश पांडे. तर ते या प्रकरणामधले सध्याचं जे लेटेस्ट त्याच्यामधलं जे पेटिशन आहे ॲक्टिव्ह, त्याचे त्याच्या वतीनं ते वकीलसुद्धा आहेत आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी शेतीच्या अनेक प्रश्नांवरती वारंवार आवाज उचललेला आहे. तर आज आपण त्यांच्याकडून या साखर कारखान्याचं जे झालेलं आहे अवस्था त्याच्याबद्दल आपण समजून घेणार आहोत. तर स्वागत आहे तुमचं इंडी जर्नलमध्ये सर. तर मला पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की या कारखान्याची थोडीशी पार्श्वभूमी सांगा की हा कधी स्थापन झाला, याचं महत्त्व काय. मुळामध्ये राज्यातले साखर कारखाने कसे ओरवडून खाल्ले जातात, गिळंकृत केले जातात, त्याचं हे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हा यशवंत सहकारी साखर कारखाना आहे. आणि हे लाईव्ह उदाहरण तुम्हाला आता दिसेल. हा कारखाना साधारण 1967-68 साली स्थापन झाला. ह्या कारखान्याची 248 एकर जमीन आहे आणि हा कारखाना पुणे शहराच्या हद्दीपासून केवळ 4-5 किलोमीटरची हद्द राहिली पुणे शहराची, इतक्या लगत कारखाना आहे. याच्या अवतीभोवती आज 7 ते 8 मजली 10 मजली इमारती झाल्या आहे, टाउनशिप आली आहे. कारखान्याच्या दारातनं 8 पदरी रस्ता जातोय. तर अशा समोर एअरपोर्ट होतं आहे, विमानतळ होतं आहे आंतरराष्ट्रीय. तर अतिशय म्हणजे मोक्याच्या ठिकाणी या कारखान्याची जमीन आहे. आणि हा कारखाना कशा पद्धतीने बंद पाडला हे खरंच म्हणजे एक केस स्टडीसारखं एक उदाहरण ठरलेलं आहे कारखाना सगळा पूर्ण. या कारखान्यामध्ये 2011-12 पर्यंत सलग गाळप हंगाम घेतला आहे कारखान्याने आणि अचानक हा कारखाना बंद पडतो. आणि हा कारखाना जो बंद पडतो त्यानंतर तब्बल 12 वर्ष हा बंद राहतो, आजही बंद आहे. अनेक याचिका कोर्टामधले केसेस, लिटिगेशन्स हे सुरू राहतं आणि सरकार ह्याला अवसानात काढतं. पुन्हा सरकारवरती नामुष्की येते. लाजिरवाणी गोष्ट आहे, सरकारने कशा पद्धतीने ह्याला अवसानात काढलं, पुन्हा त्याला रिस्टोर केलं, पुन्हा संचालक मंडळ आणलं. आणि आता परवाचाच किस्सा मी वर्तमानपत्रात वाचला, आमच्या याचिकातून मला कळवलं की आता जमीन विकलं सरकारने परवानगी दिली. सरकार कोण आहे सहकारमध्ये? सरकारला ढवळाढवळ करायला सरकारला अधिकार काय आहे? मला वाटतं आपण टप्प्याटप्प्याने याच्याकडे बघूयात. म्हणजे मी जसं तुम्हाला म्हटलं की आता या साखर कारखान्याचा जो कार्यकाळ आहे तो तुम्ही म्हणताय जवळपास 68 पासून ते 2012 पर्यंतचा एक टप्पा आहे, ज्याच्यामध्ये हा कारखाना हेल्दी होता का, मला हा प्रश्न विचारायचा. म्हणजे त्याच्यामध्ये काय नुकसानात होता काय, त्याच्याकडे कमी शेतकरी होते, असं काही होतं काय होतं ते मला थोडंसं त्याची फायनान्शियल्स आणि सोशल त्याची जी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. हा राज्यातला अतिशय सक्षम कारखाना म्हणून नावलौकिक होता. ह्या कारखान्याची साखर, कारण मी साखर व्यवसायात सुद्धा होतो वकिलीच्या आधी, त्या हा कारखान्याची जी साखर होती L30 यशवंतची, अनेकांना माहीत नसेल, कदाचित सभासदांना माहीत नसेल किंवा जे जुने लोक त्यांना यातलं ज्ञान असेल की सर्वात जास्त दरामध्ये विक्री व्हायची साखर L30 यशवंतची.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुणे शहराच्या अतिशय जवळचा कारखाना आहे. तिकडे संत तुकाराम सहकारी आणि इकडे यशवंत, त्यामुळे ह्याला ट्रान्सपोर्टेशन खर्च कमी यायचा. कारखाना अतिशय महामार्गावरती होता, त्यामुळं याला अतिशय मागणी असणारा कारखाना. 72, 73च्या दुष्काळात सुद्धा हा कारखाना बंद नाही पडला, आणीबाणीमध्ये बंद नाही झाला. हा कारखाना सलग चालला. कारखान्याचं कार्यक्षेत्र फार मोठं, 27,000 सभासद असलेला हा कारखाना. आणि ह्या कारखान्याचा ताळेबंद जर बघितला तर या कारखान्यावरती कर्जच नव्हतं. 17-18 कोटीचं कर्ज 2011-12च्या बॅलन्स शीटनुसार दाखवलं जातंय राज्य सहकारी बँकेचं. आणि जेव्हा कारखान्यावरती जेव्हा प्रशासक नियुक्त केला ते तुम्हाला मी कळवून सांगेल कसं काय. मात्र त्यावेळेस 85,000 क्विंटल साखर विक्री झाली, त्यामधनं साधारणपणे 20 कोटी रुपये जमा आले. ही सगळी रक्कम राज्य सहकारी बँकेत जमा झाली. हे पेमेंट डीडीने आलेलं आहे सगळं पेमेंट. ह्या सगळा हिशोब हा उलगडा हे सगळं प्रलंबित आहे. याचा सूक्ष्ममुक्ष आढावा लेखाजोखा मांडणी ह्याचं उत्तर मिळत नाही. आणि जमीन विक्रीचा घाट सुरू आहे. अच्छा. सो 12 पर्यंत हा स्वास्थ्यपूर्ण होता, हेल्दी कारखाना होता अगदी. आणि 12 मध्ये अचानक तो त्याच्यावरती तुम्ही म्हणताय प्रशासक नेमले गेले. आता याच्या मागे तेव्हा काही कारण दिलं गेलं का, किंवा शेतकऱ्यांना किंवा सभासदांना काही सांगितलं गेलं का की या कारणामुळे प्रशासक नेमत आहोत? बघा, जेव्हा राज्य सहकार विभाग साखर आयुक्तालय हे एक रजिस्ट्रार म्हणजे त्याला यांच्याकडे पूर्ण अधिकार असतात. काही तक्रारी आल्या, त्यांना लेखापरीक्षणामध्ये काही त्रुटी आढळल्या, संचालक मंडळाने साखर निर्यात करताना काही अनागोंदी कारभार केला, साखर विक्री करताना असे त्यांच्यावरती आरोप होते संचालक मंडळावरती त्यावेळेस. तर एक चौकशी नियुक्ती करून चौकशी अहवाल आला आणि त्यानुसार 14 कोटी रुपयाचं नुकसान झालं असं संचालक मंडळाने संस्थेचं नुकसान केलं. त्या कारणाने संचालक मंडळ तातडीने बरखास्त केला. ज्यावेळेस संचालक मंडळ बरखास्त केलं गेलं त्यावेळेस ही गाळप हंगाम सुरू होता, कारखाना चालू स्थितीत होता. हे फार महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे हा मुद्दा पॉइंट आउट करण्यासारखा आहे की कारखाना चालू स्थितीत त्याच्यावरती प्रशासक नियुक्त झाला व विजी देशमुख व प्रशासक नियुक्त केले गेले त्यावेळेस. आणि त्यांनी ताबा घेतला संपूर्ण कारभाराचा. सहकार कायद्याच्या नियमानुसार संचालक मंडळ बरखास्त केलं अशा कारणाने तर 6 महिन्यामध्ये फेरनिवडणुका घेऊन सभासदांना तो कारखाना बहाल करायचा असतो. मात्र या यशवंतच्या स्थितीमध्ये तसं काही झालंच नाही. कारखाना जे बंद पडला, वसुली सुरू आहे, वसुली चालू आहे, कोर्टाच्या लिटिगेशनच्या फेऱ्यात गेला, संचालक मंडळ अपिलात गेलं, मंत्र्यापुढं अपील, हायकोर्टात अपील, या सगळं खेळखंडोबा सुरू झाला. त्याच वेळेस राज्य सहकारी बँकेचं काहीतरी कर्ज, राज्य सहकारी बँकेचं म्हणजे ताळेबंदानुसार 18 कोटी कर्ज आजही ते दाखवतात. आमच्याकडे ते डेटा आहे त्यानुसार, ते कागदपत्र देत नाही. तर त्यांचं व्याज भरलं नाही गेलं म्हणून त्यांनी सरफेसी कायदा इन्व्होक केला. सरफेसी म्हणजे हा एक सिक्युरिटायझेशन ॲक्टमध्ये भारतामध्ये ज्या वित्तीय संस्था असतात त्यांना अधिकार दिले की तुमच्याकडे जर प्रॉपर्टी मालमत्ता जर गहाण असेल, तारण असेल, कोलॅटर असेल तर तुम्ही ताबा घेऊन व्याज वसुली जर नाही झाली तर तो NPA होतो. NPA झाला की तुम्ही ते वसुली करण्यासाठी ती संस्था ताब्यात घेऊन विक्री करून पैसे वसूल करायचे. आता ह्यामध्ये गंमत बघा तुम्ही, ह्या कारखान्याची 248 एकर जमीन, 2,500 टनाचा प्लांट, डिस्टिलरी म्हणजे मद्यार करण्याची, ते फार कमी लोकांकडे तो म्हणजे अल्कोहोल तयार करण्याची, हे सगळं राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात होतं. त्यावरती शासनाचा प्रशासक नियुक्त झाला, कारखाना सुरू न झाला. मग राज्य सहकारी बँकेनी 13/2/13/6च्या नोटिसा इश्यू केल्या. त्या म्हणजे सर्क्युलेशनमध्ये ताबा घेतला, प्रत्यक्ष ताबा. म्हणजे आता त्यांचा पूर्ण कब्जा अधिकृतरित्या राज्य सहकारी बँकेकडे गेला. त्यानंतर राज्य सहकारी बँकेने जागा विकण्यासाठी वारंवार जाहिराती काढल्या. या जाहिराती काढत असताना राज्य सहकारी बँकेने जमिनीची किंमत ही 2.5 कोटी रुपये प्रति एकर मिनिमम किंमत अशी पकडली. जागा घ्यायला कोणी खरेदीदार आलं नाही, निविदा रद्द झाल्या. मग त्यांनी 2.25 कोटी केलं, मग 2 कोटी केलं, 1,80,00,000 प्रति एकर जमीनचं मूल्यांकन दाखवलं. घेणं त्यांचं होतं 18-20 कोटी रुपयाचं, परंतु ह्या सगळ्या मूल्यांचं जवळपास 500 कोटीच्या आसपास. आता झालं कसं यामध्ये की हे त्याला खरेदीदार मिळत नाही. 7 वेळेस जाहिराती काढल्या, 7 वेळेस. हे सगळं जमत नाही, खरेदी होत नाही. मग त्यांनी प्रयत्न काय केला की आता हा कारखाना भाड्यात द्यावं. दरम्यानच्या काळामध्ये हा जो कालखंड आहे 2012 ते 2017, तर या कालखंडामध्ये महाराष्ट्रात जवळपास 50च्या पुढे सहकारी कारखाने संस्था विकल्या गेल्या. हेच मॉडेल राबवलं की कारखाना डब घ्यायला आला, कारखाना सुरू होत नाहीये, कारखान्यावरती कर्ज राज्य सहकारी बँकेचं.
आणि पुस्तक मूल्यामध्ये जमिनीचं मूल्यांकन पकडून. आता ते तुम्हाला मी थोडं 1 मिनिट घेतो तुमचं. पुस्तक मूल्य म्हणजे कसं की बुक व्हॅल्यू. आता ही सगळी कारखाने साधारणपणे 80, 90, 70च्या दशकात सुरू झालेली कारखाने, जे विक्री गेले झाले कारखाने, आणि ह्यांच्या जमिनीचं मूल्य हे नामात्र. काही जमिनीचं तर केवळ लाखात आहे मूल्य, एकरा जमिनीचं मूल्य लाखात आहे. पण त्या प्रकारे पकडून हे म्हणजे डोंगराई, नांदेड जिल्ह्यातला कारखाना डोंगराई 7 कोटीला विकला गेला. 7 कोटीला फ्लॅट मिळत नाही आपल्याला पुण्यामध्ये. तर अशा पद्धतीने यशवंतचं निविदा निघाली. 15 कोटी रुपयाची किमान आधारभूत किंमत कारखान्याची त्यांनी पकडली आणि त्या आधारे यांनी टेंडर काढलं. तर त्यावेळेस मी वकील म्हणून माझ्याकडे काही सभासद मंडळी आली. ते म्हटले आम्ही ह्यापूर्वी याचिका दाखल केल्या होत्या, परत माननीय उच्च न्यायालयाने ते फेटाळल्या की आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही, सिक्युरिटायझेशन प्रोसेसमध्ये तुम्ही आमचं त्याच्यात काहीच करू शकत नाही, तुम्ही एकदा प्रयत्न करा. मी नाव खावतो. ती याचिका मी तयार केली आणि माननीय जस्टिस ते न्यायमूर्तीचे सय्यद साहेब त्यांच्या पुढे याचिका निघाली. सकाळी हिअरिंग झालं, दुपारी झालं. आम्ही त्यांना सांगतोय पण ते म्हटलं आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही. त्यांनी स्थगिती द्यायला नकार दिला, टेंडर प्रक्रियेला नाही म्हटलं. मग आम्ही त्यांना म्हटलं किमान अशी तर आदेश द्या की आमची याचिका पूर्ण निकाली झाल्यानंतर ह्याचा जो निकाल येईल हा सर्वांना बंधनकारक राहील. उद्या त्यांनी असं नको म्हणायला की 4थ्या व्यक्तीने आम्ही तो कारखाना ताब्यात घेतलाय आणि आता आम्ही काय करू, त्याला आम्ही गुड फेथमध्ये घेतलाय, त्याचं कसं घेतलं, कवडी मोल त्याची काय. हो, त्यांनी तसा आदेश दिला. मग आम्ही ते सार्वजनिक केलं की ह्याच्यामध्ये, आणि समोर दिसतंय 248 एकर जमिनीची किंमत. जर तुम्ही केवळ 2.5 कोटी, मला अनेकांनी हा प्रश्न विचारला की तुमचं काहीतरी चुकतंय, 2.5 कोटी प्रति एकर असेल. मी म्हटलं नाही, तुम्ही खरं सांगतोय. म्हणजे 200 हा अतिशयोक्ती, म्हणजे केस स्टडी. आणि मला तर न्यायालयीन प्रक्रियेचं आश्चर्य वाटतं. म्हणजे स्वतः या राज्याच्या न्याय व्यवस्थेने याची सुमोटो दखल घेतली पाहिजे होती की डोळ्यासमोर तुमच्या उघडा नागडा भ्रष्टाचार होतो या, पण ते कोणी बघायला तयार नाही. ठीक आहे, मग ही याचिका चालली आणि साधारणपणे 1.5-2 वर्ष तारखा सुरू होत्या. मग एकदा जस्टिस महंती साहेबांच्या कोर्टामध्ये याचिका होती, नंबरला आली आणि योगायोगाने त्यावेळेस गर्दी नव्हती कोर्टात. आमचा क्रमांक लागला. मला न्यायमूर्ती महोदयांनी विचारलं, अरे तुम्ही येऊन बसतात दिवसभर, या याचिकेत काय तुमचं म्हणणं काय. मी माननीय न्यायमूर्ती साहेबांना सांगितलं की पुण्याजवळचा असा कारखाना आहे, इतकी जमीन आहे, असा बंद पाडला आणि ह्या कारखान्याची 248 एकर जमिनीची किंमत केवळ 2.5 कोटी पकडून त्याला अवसरात काढला. साहेब म्हटलं शक्यच नाही. असं म्हटलं तुम्ही वाचा, बघा पेपर्स. त्यांनी पेपर बघितलं, ते हसायला लागले. मग ते मी त्यांना सांगितलं, ह्यामध्ये काही नावं सांगितलं मी, यांच्यात नावं घेत नाही मी, ते योग्य वाटणार नाही, परंतु यांच्यात जमीन इंटरेस्ट आहे. साहेब म्हटलं तुम्ही नावं नक्की, तुम्हाला काय पाहिजे. मी म्हटलं साहेब फक्त एक आदेश करा, आत्ता ह्या जमिनीचं बाजार मूल्यांकन किती आहे संस्थेचं, इस्टेटचं, आणि ह्यांना देणं घेणं किती आहे, ह्याचं फक्त एक आढावा दादर करावा. बाकीचं हे सगळं त्यांनी तसा आदेश केला त्यांनी की राज्य सहकारी बँक, राज्य सरकार यांनी मिळून 1-2 महिन्यामध्ये हा अहवाल आमच्या पुढे ठेवावा. आज तागायत, आज 2025 आहे, अजूनपर्यंत हा अहवाल आलेला नाही. त्यानंतर ती याचिका सुद्धा डिस्पोज झाली, कारण त्या याचिकेत आमची मुख्य मागणी होती की संस्था अवसानं रद्द करून संचालक मंडळाच्या ताब्यात द्यावी. शेवटी राज्य सरकारने 2022मध्ये नामुष्की सहन करत अवसान रद्द केलं आणि अवसान रद्द करताना माननीय सहकार मंत्री आणि सचिवांनी जे आदेश लिहिला आहे त्यावर त्यांनी सरळ लिहिलं आहे की अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे, ढिसाळ कारभारामुळे, गलथानपणामुळे ही संस्था चुकीच्या पद्धतीने अवसानात काढली. पण सरकार असं स्वतः लिहितंय चुकीच्या पद्धतीने सरकारनेच काढलं. मग याचं दायित्व कुणावर आहे. तुम्ही संस्था बंद पाडली 10 वर्ष, सभासदांचं नुकसान केलं, सभासदांचं हक्काचा ऊस त्यांना आजूबाजूच्या खाजगी कारखान्यात द्यावा लागला. या आता अशा म्हणजे मला परत एकदा त्या टप्प्यांकडे न्यायचं आहे तुम्हाला की आता, कारण बघणाऱ्यांना क्लॅरिटीसाठी की काय समजून घेण्यासाठी हा काय प्रकार सगळा 2012 पर्यंत हा कारखाना चांगला चालू असतो. 2012 मध्ये 18 कोटींच्या कर्जासाठी फक्त हा याचं सगळं नाही 11 कोटी कर्जासाठी पण नाही बंद पडला, काहीतरी संचालक मंडळांचं आलागुंदी कारभार आहे, त्यामध्ये त्यांनी काहीतरी 12-14 कोटीचं त्यांचा संस्थेचं नुकसान झालंय. बरोबर. त्याच्यानंतर प्रशासक नेमले जातात, त्यानंतर हे सगळं प्रकरण सुरू होतं. ठीक आहे, राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात काही वेळेस राज्य सहकारी बँकेचा पण प्रशासक नियुक्त केला. पण याच्यामधली पहिली याचिका तुम्ही दाखल केली होती, म्हणजे तुमच्या जे आशिल आहेत त्यांनी दाखल केली होती का त्याच्या आधी काही प्रक्रिया सुरू झाली? नाही, यामध्ये अनेक याचिका झाल्या.
काही त्या संचालक मंडळांवरती आरोप आहेत वसुलीचे आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरू आहे. अजून ते पैसे रिकवर झाले त्यांचे, तसंच पडलं ते. त्या स्थगिती आल्या, ते कोर्टात गेले उच्च न्यायालयामध्ये. काही सभासद उच्च न्यायालयात गेले होते, त्यांच्या याचिका फेटाळल्या गेल्या. आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 6-7 याचिका झाल्या तिथं. ही माझ्याकडे आली ती 7वी असेल याचिका मी जे दाखल केली एकनाथ ज्ञानोबा काळे विरुद्ध महाराष्ट्र सरकार या नावाने. आणि ती याचिका मात्र तग धरला त्या याचिकेनी. ती याचिका नंतर केवळ संचालक मंडळ पुन्हा नियुक्त करायचं आहे असं राज्य सरकारने आदेश केला. मग कोर्ट म्हटलं आता तुमच्या याचिकातलं पहिली मागणी मान्य झाली आहे तर आम्ही याचिका निकाली करतो. मी त्यांना त्यावेळेस माननीय न्यायमूर्ती नितीन जमदार होते, त्यांना मी प्रश्न पण केला की महोदय म्हटलं ह्यामध्ये जे नुकसान झालंय त्याची जबाबदारी कोणाची. ते म्हटलं तुम्ही पुन्हा नवीन याचिका करा. त्यांनी आम्हाला लिबर्टी दिली टू फाईल अ फ्रेश पिटिशन. मग ते नवीन याचिका केली, आम्ही पुन्हा त्याच नवीन याचिका केली. मात्र झालं काय की आमचा जो याचिका करताय तो परत आलाच नाही. जेव्हा त्याच्यामध्ये अवसान रद्द झालं, संचालक मंडळ स्थापन करायची आदेश झाले, नंतर आमचे याचिकाकर्ते आले नाही आणि आमचं काम आहे जे आमचं काम केलं. मात्र आता परत पुन्हा नव्याने काय झालं, आता संचालक मंडळाने जागा विकायसाठी हालचाली सुरू केल्या आणि त्यानंतर मग पुन्हा काही लोक माझ्याकडे आले. ते म्हटले की बघा असं असं घडू राहिलं आणि सगळं संस्थेचं घेणं देणं निश्चित होत नाहीये आणि सरकारनी आणि संचालक मंडळाने आणि यांनी मिळून जागा विकून पण टाकली. म्हणजे हा विक्रीवर झालेला आहे. हो, कृषी उत्पन्न बाजार समितीला जागा विक्रीबद्दल ठराव सुद्धा आहे त्यांचा. एकर जमिनीचा ते 100 एकर जमिनीचा विकाव. आणि गंमत बघा, हा म्हणजे एक चेष्टा झाली आपल्याकडे राज्यामध्ये. हे आधी ठराव करतात, जागा विक्री व्यवहार करतात आणि त्याला परवानगी आताच राज्य सरकार देतं. आधी परवानगी दिली पाहिजे. म्हणजे हे सगळं म्हणजे याला शब्दामध्ये आपण काय बोलावं, सगळं म्हणजे चालतं सगळं आपल्या राज्यात सगळं चालतं. नियम कायदे म्हणजे ह्याला काही नसतं सगळं. आणि याला जर कोणी प्रश्न नाही विचारला ना तर कोर्टात सुद्धा कोर्ट म्हणून ठीक आहे, आम्ही जर कुणाचा तक्रारच नाही आणि खरोखर 2-4 लोकांची जर तक्रार कुणाची 27 जर सभासद आहे याच्यामध्ये, लोकांनी उठलं पाहिजे होतं की आमच्या आजोबांनी वडिलांनी ह्या जागा दिल्या आहे, आज ह्या जागांची मोक्याच्या जमिनी तुम्ही अशी कशी विकताय सगळ्या. बरोबर. मग आता प्रशासक कधीपर्यंत होते याच्यामध्ये? परत निवडणूक झाली का काय झालं नंतर? जसं तुम्ही म्हणालात की राज्य सरकारनं सुद्धा ॲटिट्यूड बदलला होता मध्ये आणि जबाबदारी फिक्स पण करायचा प्रयत्न केला होता, पण त्यानंतर काय परत निवडणूक? तुम्हाला ऍक्च्युअली खरी गंमत सांगतो. आता गंमत अशी झाली की जशी कोर्टात त्याची काय गेली तर मॅटर बिकेम सबज्युडिस बिफोर कोर्ट. जेव्हा हायकोर्टाची वक्रदृष्टी असते एखाद्या प्रकरणावरती तर गैरकारभार करणारे, गलथान कारभार करणारे थोडं विचार करतात 4 वेळेस. कारण हे कसं असतं, जरी वरनं कोणी आदेश दिला असं काम करा तसं करा तर अधिकारी जबाबदारी घेत नाही. तो म्हणतो की उद्या हे माझ्या अंगलट आलं तर काय करायचं. तर त्यावेळेस मग जे अवसायन होते, नंतर मग प्रशासक होते, राज्य सहकारी बँकेचे अधिकारी होते. मात्र त्यांनी आपलं कसं कागदावरतीच फक्त ऑडिट केलं, प्रत्यक्ष बघणी ह्यांच्या ऑडिटमध्ये सगळं दिसतंय, कारखाना मशिनरी वगैरे वगैरे. मात्र ज्यावेळेस प्रत्यक्षात आज बघितलं तर आता जेव्हा आपण म्हणतो ना ताबापट्टी देणे, म्हणजे एका अधिकाऱ्याकडनं किंवा एका संस्थेकडनं दुसऱ्या संस्थेकडे जेव्हा हस्तांतरित होती तर त्यामध्ये एक प्रक्रिया असते की काय बाबा दिलं तुम्हाला ताब्यात, जागा, टेबल, पुढचे मोजमाप, मशिनरी बिशनरी. जसं तिथं आज अक्षरशः खंडर म्हणजे एक असं भग्न अवस्थेतला तो संस्था आहे पूर्ण. त्यातली मशिनरी गायब आहे, त्यातलं संपूर्ण म्हणजे चालू स्थितीतला कारखाना जर गायब अशी मशिनरी झाली, किमान 50 कोटी रुपयाची मशिनरी आजच्या बाजार भावाने गायब आहे तिथली सगळी. याबद्दल मग राज्य सहकारी बँकेने तक्रार केली का? कारण तुम्ही त्याचा विमा उतरवला, तुम्ही चोरीचा नाही उतरवला. मग राज्य सहकारी बँकेची, कारण हा कारखाना ही जर केस जर खरोखर जर प्रामाणिकपणे आणि तटस्थपणे जर हे केली तर राज्य सहकारी बँकेला स्वखर्चाने हा कारखाना उभारून द्यावा लागेल सभासदांना. हो, हे एकदम तुमच्या ताब्यात कारखाना होता, तुम्ही त्याचं वाटोळ केलं, त्याची विमा पॉलिसी नाही घेतली तुम्ही, त्याचं म्हणजे हे फार गंभीर आहे. आता सध्याची तिथं प्रशासकीय परिस्थिती काय? कारखाना प्रशासकीय परिस्थिती आता अशी आहे, तिथं संचालक मंडळ नियुक्त झालं, लोकांनी संचालक मंडळ निवडून दिलं. आता हे मागील 1-2 वर्षामध्ये 1.5-2 वर्षात संचालक मंडळाने सांगितलं आम्ही कारखाना सुरू करणार आहे. कसं करणार आहे? जमीन विकून का? जमीन म्हणजे हे कसं झालं माहिती आहे का, की आपल्या वडिलांनी आजोबांनी जे घरात सोनं ठेवलं असेल ते मोडायचं आणि गावाला पंगत जेव घालायची. म्हणजे हा तसा प्रकार आहे. जे तुमचं येणं आहे, तुमचे जे हिशोब आहे ते अजूनपर्यंत संचालक मंडळाचं हे काम होतं की संस्थेचे जे देणं घेणं आहेत, राज्य ह्या संपूर्ण कारखान्याच्या अवस्थेला दोषी असेल ना तर ती एकच संस्था आहे, ती महाराष्ट्र राज्य सहकारी बँक.
मी ऑन रेकॉर्ड अधिकृतपणे सांगतोय आणि माझं आव्हान आहे, राज्य सहकारी बँकेत जर हिंमत असेल तर माझ्यावरती तुम्ही आव्हान याचिका दाखल करावी. मी सांगतोय की हे संस्था ही यांनी फ्रॉड आहे, फ्रॉड. यांनी जे कारखाने विकले ते सुद्धा मी आज सांगतोय, यांनी ज्या पद्धतीने कारखाने विकले हे भयानक आहे सगळं. आणि संस्था म्हणजे बघा, संस्था एक निर्जीव हे असते, त्याला चालवणारे आपलेच लोक असतात. ह्या मागे कोण आहे, कुणाच्या इशाऱ्यावरती झालं, हे सगळं बाहेर आलं पाहिजे ना. सगळं हे दायित्व सुद्धा हे सगळं. पण हे कसं आहे, सरकार हे शेवटी काम सरकारचं आहे. तुम्हाला आता थोडं ऑफ दे हा विषय माननीय खासदार राजू शेट्टी साहेबांनी प्रकरण लावून पकडलं. आम्ही 2016-17 एक याचिका दाखल केली होती की जे कारखाने कवडीमोल किमतीला विकले, आणि ह्याची संपूर्ण फाईल घेऊन शेट्टी साहेब फडणवीस साहेबांकडे गेले होते. मी होतो तिथे. सुरुवातीला एकत्र हे घटकपक्ष होते ना एकमेकांचे, त्यावेळेस आपण हे सगळं भ्रष्टाचार बाहेर काढू, ह्यांच्यावर कारवाई करू, हे सगळे कारखाने ताब्यात घेऊ वगैरे वगैरे खरंच आश्वासन दिलं होतं त्यांनी. नंतर मात्र त्यांनी सरळ सांगितलं की मी ह्याच्यात काही करू शकत नाही, माझे हात बांधलेले आहेत. हे स्वतः फडणवीस साहेबांचं वाक्य होतं, माझे हात बांधलेले म्हणे, मी काही करू शकत नाही. आता कसे बांधले, काय बांधले, म्हणजे ह्या कसं आहे, ह्या गोष्टी फार दुर्दैवी आणि वेदनादायक आहे. म्हणजे आपण ज्या पद्धतीने आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा सहकार लुटला गेला आहे सगळा, ओरबडून खाल्ला सहकार. आणि ह्याच्यात लोक पण दोषी आहे, शेतकरी पण दोषी आहे. ह्या शेतकऱ्यांचं कसं झालं, आपल्याला काय मिळतंय, आपल्या खिशात काय येतंय हे बघून. पण त्यामुळं केवळ सहकारीच नाही, आता तुम्हाला सांगतो की जसे आता समजा दूध संघाच्या जागा असतील, जसं पुण्यात एक मोठा संघ आहे त्याची जागा आहे, किंवा आता जी ही महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आहे पुण्यात, त्यांची आज पुणे शहरामध्ये आज जवळपास 2 एकर साधू वासवणी चौकच जागा आहे. तर असंच होणार त्याचं. म्हणजे ह्या जशा संस्था आहे, किंवा मग भूविकास बँक आहे, किंवा उदाहरणार्थ तुम्ही एस टी महामंडळ घ्या, यांची जागा आहे मोक्याच्या ठिकाणी, तर ह्यांचं भविष्य असंच होणार आहे सगळं. मग आता याच्यामध्ये जो तिथला राजकीय प्रभाव आहे त्या प्रशासकीय पॅनलवरचा, किंवा जे कोणी आता संचालक मंडळ आहे, तो कोणाचा आहे तिथं राजकीय? बघा, आता आपल्या जिल्ह्यातले जे पालक आहेत, ज्याला पालकमंत्री म्हणतो, आणि जे कारभारी ज्याला आपला शब्द मराठीतला, ते अजितदादा पवारच आहेत. अजित पवार हे मागच्या 15 वर्षापासून राज्य ह्या जिल्ह्याचे कारभारी आहेत. हर्षवर्धन पाटील होते पण त्यांचा आता प्रभाव नाही. तर यांचं हे दायित्व होतं. खरंच जर तटस्थरित्या जर यांनी जर खरोखर जर यांची इच्छाशक्ती असते की हे कसं झालं, हा कारभार कसा झाला, पण खरं सांगू का की ह्यामध्ये सगळा खेळ जमिनीचा आहे, सगळा खेळ जमिनीचा आहे. जेव्हा जमिनी संदर्भात हा विषय येतो, म्हणजे कारखान्यानं आता तुम्ही एवढं जे व्हॅल्युएशन सांगितलं, तर 250 एकर जमीन म्हणजे काय मस्करी नव्हे, ते खूपच मोठा तुकडा आहे जमिनीचा तो. तर त्याचं, आणि बरं दुसरी गोष्ट, तो तुम्ही म्हणताय हायवेच्या शेजारी विमानतळ येणार, तिथं विमानतळ आहे, मंदिर आहे प्रसिद्ध, अष्टविनायकापैकी एक प्रसिद्ध मंदिर आहे तिथं गणपतीचं, आणि त्याच्यापासून जवळच आहे असं पण तुम्ही म्हणताय. शेजारी पाण्याचा स्रोतही आहे, नदी आहे. तर मग असं असताना संचालकांनी किंवा प्रशासकीय मंडळाने काही या जमिनीचा वेगळा वापर करणं, किंवा कल्पकतेने ह्याच्यातून हे कर्ज फेडणं, किंवा जे काही आर्थिक हे उभारही हवी आहे ते मिळवण्याचा काही प्रयत्न केल्याचं काही उदाहरण आहे का? नाही. यामध्ये मुळात काय झालं की 2011-12 पासून ह्या संस्थेचा ताबा राज्य सरकारच्या ताब्यात आला. राज्य सरकार आणि राज्य सहकारी बँक. आता राज्य सहकारी बँक सुद्धा कोणाच्या ताब्यात, खेळ बघा तुम्ही. राज्य सहकारी बँकेच्या सुद्धा मागच्या 15 वर्षात निवडणुका झाल्याने तिथं ही एक त्रयस्थ संस्था आहे, मात्र ती पूर्ण राज्य सरकारच्याच आधिपत्याखाली. त्यामुळं याचं सर्वस्व दोष दायित्व हे राज्य सरकारचं राहील याच्यामध्ये. ह्या संस्थेची जी तुम्ही जर सांगितलं, जर पर्याय जरी वापर केला जमिनीचा, ठीक आहे, कारखाना चालू होत नाही आहे, तो भाग त्या केवळ तिथे वेरोज जरी काढला असतं ना, तर ह्या कारखान्याचं कर्ज फिटवून तिथं त्या जागेचं जे मूल्य आहे, म्हणजे आजचं बाजार मूल्य, तर जमिनीचं मूल्य केवळ एकरात जर पकडलं, ती जमीन आता शहराच्या हद्दीत आली, तिचं जमिनीचं स्क्वेअर फुटाने मूल्य होईल, स्क्वेअर फुटाने. आणि ती जर विकसन केली तर त्या जागेची किंमत सगळं जर पकडलं तर किमान 2000 कोटी रुपयाच्या व्हॅल्युएशन येईल त्याचं, 2000 कोटी रुपयाचं. हो, म्हणजे तर तुम्ही जर बघितलं, आणि त्या जमिनीची प्रत आहे, ज्याला बऱ्याच जमिनी अशा असतात की ज्याला खाली खूप खोलपर्यंत पाय घ्यावा लागत नाही, ज्याला म्हणतात ना हार्ड रॉक फाउंडेशन. कारण शेजारून जवळपास 2-3 बाजूने नदी गेली, तिथं पाणी आहे, खडकाळ जमीन आहे, आणि चिंतामणींचं मंदिर आहे तिथं, एक 100 मीटरला मंदिर आहे. म्हणजे कारखान्याचं गेट आणि मंदिरांचं असं जवळच आहे तिथं पूर्ण. इतके स्ट्रॅटेजिक लोकेशनला कारखाना. खरं तर हा कारखाना ठरवून बंद पाडला गेला आहे.
आणि आता जे म्हणताय की आम्ही जमीन विक्री करून, हे खरं तर आश्चर्य. म्हणजे घरातलं सगळं आणि खरंच चालू होईल का कारखाना? आता चालू होताना पुन्हा तोच प्रकार होणार आहे. ह्याच्यामध्ये चालू होताना पुन्हा 100 कोटीची मशिनरी नव्याने नूतनीकरणासाठी आणतील, त्याच्यामध्ये पुन्हा नव्याने त्याच्यामध्ये गैरव्यवहार होतील, त्यामध्ये आवाच्या सावरदारांचे टेंडर्स होतील. आणि आणखीन एक मुद्दा सांगायचा राहिला, राज्य सरकारने मागील 20 वर्षात राज्यातल्या किमान 50 सहकारी साखर कारखान्यांना थक हमी कर्ज दिलं. आता परवाच नामदार ते आता संग्रामराव थोपटे काँग्रेसमधनं भाजपमध्ये गेले आणि त्यांना 400 कोटीचं मिळालं त्यांना बक्षीस. म्हणजे मग यशवंतला का नाही? यशवंतला सरकारने जर ठरवलं असतं काही बक्षीस सुद्धा नको, यशवंतचं केवळ त्यांनी राज्य सहकारी बँकेचा हिशोब जर बाजूला ठेवला तर यशवंतला गरजच नाही कोणाची. इतका हा कारखाना पॉवरफुल आहे आर्थिकदृष्ट्या. आज सुद्धा कारखाना आर्थिकदृष्ट्या अतिशय सक्षम आहे. आता येणाऱ्या काळात समजा आता जे सभासद, आधीचे सभासद असतील, आता त्यांची काय परिस्थिती असेल माहित नाही, पण समजा या सभासदांना पुन्हा या कारखान्याकडून अपेक्षा करायची असेल, काहीतरी हा पुन्हा सुरू होईल किंवा पुन्हा याच्यातून काहीतरी मिळेल, तर काय पुढचा मार्ग काय असेल? लीगल मार्ग किंवा सामाजिक मार्ग? आता एक सांगतो, मी तर या कारखान्याचा सभासद नाही ना, माझा 1 गुंठा सुद्धा ऊस नाही माझा. मात्र एक सामाजिक दायित्व म्हणून आणि योगायोगाने किंवा दुर्दैवाने म्हणा 2017 पासून मी ह्या कारखान्याची इत्यंभूत माहिती, सगळे आकडेवारी, सगळे कागद माझ्याकडे आहे सगळे. तेथील सभासदांनी आपल्या याद्वारे जरी ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली सगळ्यांना, पण त्यांनी हा जाब विचारावा सगळ्यांना की मुळात कारखान्याचं देणं घेणं किती आहे आणि राज्य सहकारी बँकेने जो अनागोंदी वाटोळं केलं आहे कारखान्याचं. म्हणजे तुमचं जर कर्ज किती होतं? 18 कोटी. तुम्ही 12 वर्ष ही 500 कोटीची जमीन ताब्यात का ठेवली? तुमच्याच कागदपत्रानुसार 500 कोटी तुम्ही दाखवताय. यांनी 2015चं जे निविदा काढली त्यामध्ये यांनी प्रति एकर सरकारी मूल्यानुसार 2.5 कोटी रुपये प्रति एकरचं त्यांनी मूल्यांकन दाखवलेलं आहे. हे ऑन रेकॉर्ड आहे त्यांच्या सगळं. मग तुम्ही केवळ 18 कोटीसाठी 500 कोटीची जमीन बाजूला ठेवून त्यावेळेस असं सुद्धा प्रस्ताव मागणी केली होती की 100 एकर बँकेच्या ताब्यात ठेवावी जागा, तोपर्यंत बाकीचं कर्ज होत नाही. त्यांनी 148 एकरवरचा ताबा बाजूला करावा आणि 148 एकर दुसरी संस्था तयार होती. बँक ऑफ इंडियाचं पत्र सुद्धा आहे की आम्ही या कारखान्याला फायनान्स द्यायला तयार आहोत, फक्त आम्हाला राज्य सहकारी बँकेने एक ना हरकत द्यावी, आम्ही ॲडिशनल. इतकंच नव्हे तर उच्च न्यायालयाने सांगितलं राज्य सहकारी बँकेला की तुम्हीच कारखान्याला 25-50 कोटी रुपये द्या, तुमच्या ताब्यात ऑलरेडी इतकी जागा आहे, तर शेतकऱ्यांचं कल्याण होईल, कारखाना सुरू होईल. हे 2017-18 मधलं ठराव आहे ऑन पेपर. साखर हो हे सगळं आहे कागदावरती ऑर्डरमध्ये आणि हे सगळं ठराव सुद्धा आहे. याला सगळं डावलून फक्त जमीन विकायची आणि अशा पद्धतीने तुम्हाला विकायची जमीन निविदा काढली का तुम्ही? नाही, केवळ जमीन अशा विकायची. घेणारे बाजार कोण? कृषी उत्पन्न बाजार समिती. काय संबंध आहे यांचा लोडबोड करायचा खरं? आणि हा प्रश्न खरं तर मला आश्चर्य वाटतं सभासद विचारत नाही. हे त्याहून म्हणजे हे केवळ कसं आता आम्ही बोलणं काय आमचं, आपण हे ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना जर थोडं जर मनात जर रुखरुख वाटत असेल ना, त्यांना सुद्धा काय वाटत नाही, कारण ह्या जमिनी होत्या त्यांच्या वडिलोपार्जित. आताची जी नवीन पिढी आहे यांना काय घेणं देणं नाही आहे. आणि हे लोन सगळीकडे हा प्रश्न ज्या ज्या कारखान्याच्या जमिनी विकल्या गेल्या मागच्या 20 वर्षामध्ये त्यांच्या नातवंडांनी ह्या प्रश्न जर जाब विचारला ना सरकारला का बाबा तुम्ही आमची जमीन का विका? तुम्हाला पारनेरचं उदाहरण जात आता शेवटचा एक किस्सा. पारनेर सहकारी साखर कारखाना हा असाच अवसरात काढला. ह्या कारखान्याची जमीन सगळं विकून सगळं कर्ज देणे घेणं बळजबरी व्याज दिलं, एवढं होऊन शिल्लक पैसे राहिले, त्याचं करायचं काय? मग याचा सरळ सरळ अर्थ असा निघाला की अवसराचं चुकीचं होतं. म्हणजे कर्ज बिर्ज देऊन मग कारखाना विकला, शिल्लक पैसे राहिले, याची काय पेंडिंग आहे. आणि हे असे म्हणजे आश्चर्यकारक हे सगळं. आणि आणखीन एक किस्सा सांगतो. एक तर कारखान्याची गंमत अशी आहे, मी नाव नाही घेणार, ते योग्य वाटणार नाही मला नाव कोणाचं घ्यायचं. त्या कारखान्याची जमीन विक्री व्हायच्या आधीच ती जमीन बँकेत गहाण ठेवली गेली, ते पैसे उचलले गेले, मग त्या पैशातनं जमीन खरेदी केली पुन्हा त्याच बँकेकडनं. आणि तिन्ही वेळेस वेगवेगळे व्हॅल्युएशन दाखवले गेले. विक्री करताना वेगळे व्हॅल्युएशन, बँकेला लोन देताना वेगळे व्हॅल्युएशन आणि खरेदी करताना वेगळे व्हॅल्युएशन. असा हा कारभार आहे, असा हा सावळा गोंधळ आहे. अधूनमधून हा विषय म्हणजे चर्चेला जातो. आणि आता तर म्हणतात की क्लीन चिट दिली आहे. आता क्लीन चिट देणारं कोण आहे? सरकारच क्लीन चिट देऊन टाकतं. खरं न्यायालयीन प्रक्रियेमध्ये याची सुनावणी कधी होत नाही. अण्णा हजारे साहेबांची पण याचिका होती, पण ती पण का पुढे चालले नाही. आमची याचिका होती, आम्ही पाठपुरावा केला नाही. म्हणजे पडलेलं त्याचं रेखाळतं प्रकरण सगळं पूर्ण सगळं. ठीक आहे. हा न संपणारा विषय महाराष्ट्रामधल्या सहकाराचा जो काही खेळगंडोबा लावलेला आहे हा सगळा,
तर त्याच्याबद्दल आता अर्थातच जसं पांडे सर म्हणालेत की ते जे सभासद आहेत आणि तुमच्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या सहकारी संस्थांचे जे सभासद आहेत त्यांनी जर प्रश्न विचारला तरच याच्या संबंधात काहीतरी ठोस कृती कार्यक्रम होऊ शकतो. अर्थात राज्य सरकारकडून याच्याबद्दल काहीतरी एक पॉलिसी चेंज येणं गरजेचं आहे याच्यामध्ये. हा फक्त काही संस्था ते संस्था इतकाच प्रश्न राहिलेला नाही आहे. हा खूप मोठा व्यापक एका पैशाचा खेळ झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जोपर्यंत जनतेतून मागणी होत नाही, जनता जागरूकपणे याच्याबद्दलचा जाब विचारत नाही, तोपर्यंत मला नाही वाटत की यातलं कुठलंही प्रशासकीय यंत्रणा असो किंवा सरकारी यंत्रणा असो तिला काही याच्यामध्ये फरक पडेल. तर त्यामुळं पांडे सरांनी आपल्याला एकदम सविस्तर याच्याबद्दल या प्रकरणाबद्दल सांगितलं, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि इंडी जर्नल अशा प्रकारे स्वतंत्र पत्रकारिता करू शकतं, अशा विषयांना हात घालू शकतं, तुमच्यापर्यंत बातम्या ही माहिती आणू शकतं, कारण आम्ही तुमच्या वर्गणीवर तुमच्या देणग्यांवरती काम करतो. कुठल्याही प्रकारची राजकीय किंवा कॉर्पोरेट फंडिंग आम्ही घेत नाही आणि त्यामुळं तुमचा आर्थिक सहभाग जो आहे, आर्थिक जे तुमची देणगी आहे ती आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्याच्यासाठीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटत असेल तर याच्यावर व्यक्त व्हा, कमेंट्स करा, हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, योग्य लोकांपर्यंत तो पोहोचवा. इंडी जर्नलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा आमचे सर्व व्हिडिओज, पाहत राहा इंडी जर्नल.